ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्याच्या भोर तालुक्यातील करंदी गावात जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत आणि या खड्ड्यातून मार्ग काढताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक वेळा दुचाकीस्वार यातून घसरून पडतायत आणि त्यांना मोठी दुखापत जी आहे ती होत आहे। तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा यातून जाताना मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय। खरं तर हा 4 किलोमीटरचा रस्ता आहे। NH4 म्हणजे पुणे सातारा हायवेपासून गावात जाणारा हा 4 किलोमीटरचा रस्ता आहे आणि हा संपूर्ण रस्ता अशाच प्रकारे खड्ड्यांनी भरून गेलेला आहे। खड्ड्यांनी या रस्त्याची संपूर्ण चाळण झालेली आहे आणि त्यामध्ये पावसाचं पाणी भरल्यामुळे कशा प्रकारे आता या रस्त्याची अवस्था हे आपण पाहू शकतो। याच विरोधात आता ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले होते आणि त्यांनी आता निषेध जो आहे तो अगदी गांधीगिरी पद्धतीने या खड्ड्यांचं पूजन करून हार फुलं वाहत हळदी कुंकू वाहत या सर्व गोष्टीचा निषेध केलेला आहे। वारंवार ग्रामस्थ मागणी करतायत या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, मात्र रस्ता दुरुस्त केला जात नाही। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, काय सांगताल? रस्ता दुरुस्त केला जात नाही, आता तुम्ही निषेध म्हणून त्याचं पूजन केलं? अहो दुरुस्त नाही, रस्ता झालाच नाही। दरवर्षीची बोंबाबोंब आहे। एखादा पेशंट जर वरती आजारी पडला ना ती खाली असतं वर दागावते। पोरांचं शिक्षणाचं असेल, इथं व्यवसाय करायचं म्हणलं तरी अवघड होतंय। दुधाची केंडा वरतून जर भरून आणली तर खाली असतं वर सगळी रिकामी होतात। म्हणजे करायचं काय बरं? सगळ्यात तुम्ही बघताय आता म्हणजे रस्ता झालाच नाही, फक्त तात्पुरतं येणार डागडुजी। एकदा ह्या इलेक्शनला आलं की पुढच्या पंचवार्षिकला येणार, काय करतच नाही ना। काय म्हणावं तरी काय त्यांना? पण बघताय तुम्ही काय त्रास सहन करावं लागतं? अहो करंदीची माणसं आहेत ना, पोरं शाळेची, मला अवघड वाटतं। एवढले पोरी रस्त्याने चालत जाते असल्या पावसाचे, काहीच सोय नाही। कसे ग्रामस्थांचे हाल होत आहेत आपण पाहतोय। काय काय नक्की तुम्ही पूजन केले, कशा प्रकारे निषेध करता? या ठिकाणी एक निषेधात्मक आपण त्या ठिकाणी सरकारचा निषेध केलेला आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध केलेला आहे। ज्यावेळी प्रशासनामध्ये अधिकारी काम करतात त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे रस्ते असतील हे त्यांनी लोकांच्या सोयीसाठी तरी कमीत कमी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे, परंतु तशा प्रकारचं काम या ठिकाणी होत नाही। राजकारणी लोक त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, प्रशासकीय अधिकारी कॉन्ट्रॅक्टरला हातात धरून त्यांच्या सोयीचे रस्ते त्यांच्या कमिशनसाठी करतात। त्यामुळे त्याचा एक निषेध प्राथमिक स्वरूपात आपण रस्त्याचं पूजन करून केलेलं आहे। भविष्य काळामध्ये या ठिकाणी जाणाऱ्या मुलांना सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर जाताना गाड्यांचा अंगावर चिखल ओढला की शाळा बुडून घरी जावं लागतं। या ठिकाणी आजारी पडलेले महिला असतील, छोटे वयस्कर मंडळी असतील, ते ज्यावेळेस रस्त्यासाठी किंवा आपल्या औषधोपचारासाठी या रस्त्यावरून जातात त्यावेळेस दगावण्याची शक्यता एवढी जास्त आहे की खरोखर डिलेवरीसाठी जाणारी बाई रस्त्यामध्ये डिलेवरी होण्या असे प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत। खरोखर लाज वाटते। या देशाच्या स्वातंत्र्याला 75पेक्षा जास्त वर्ष झालेत, परंतु अद्यापही प्रशासनाचं लक्ष अशा छोट्या मोठ्या गोष्टीवर नसतं। राजकारणी लोक त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, पक्षाचे लेबल लावून प्रत्येक पुढारी आता गावागावामध्ये जाऊन आपली फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतोय, परंतु लोकांच्या सर्वसामान्य प्रश्नाकडे त्यांचं जाण नाही। भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचं त्यांनी जर नियोजन केले असेल की प्रत्येक गावाला आपलं गाव म्हणून गृहीत धरले असेल तर त्यांनी विसरावं, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आम्ही यांना आजच्या माध्यमातून करतोय। विकसित महाराष्ट्राचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा कामथडी करंदीचा रस्ता आहे। बरोबर, असं दोनच गाव आहे। अशा प्रकारे निषेध व्यक्त केला जातोय ग्रामस्थांना। बाबा तुम्ही दररोज जाते या रस्त्याने, चालत काय त्रास होतो? सगळं आगा उडते पाणी आणि माणूस पडते जाते रस्त्याने। प्रशासन लक्ष देत नाही, काय प्रशासनाकडे मागणी? सरकारकडे काय सांग? रस्ता व्हायला पाहिजे व्यवस्थित, म्हणजे कसं इथे एवढ्या पट्ट्यात आहे ना उंच भाग करायचा असा सिमेंटचा। आपण पाहतोय की कशा प्रकारे या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक वर्ष हा रोड असाच आहे आणि मोठा त्रास जो आहे तो या सर्व ग्रामस्थांना सहन करावा लागतो। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।